मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आज आपण उद्योजकता विकासाची व्याप्ती, स्कोप ऑफ ऑन्टरप्रिनरशिप डेव्हलपमेंट याच्याविषयी चर्चा करणार आहोत. उद्योजकता विकास कार्यक्रम शासकीय व बिगर शासकीय पातळ्यांवर राबवले जातात. शासकीय पातळीवर जिल्हा उद्योग केंद्रे, महामंडळे, अर्थसंस्था, बँका, स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादी मार्फत हे कार्यक्रम राबवण्यात येतात. तर बिगर शासकीय पातळीवर चेंबर ऑफ कॉमर्स, फिकी, शैक्षणिक संस्था, उत्पादकांच्या संघटना, रोटरी क्लब, सामाजिक संस्था, विश्वस्त संस्था इत्यादी मार्फत हे कार्यक्रम घेण्यात येतात. ह्या दोन्ही पातळ्यांवर हे उद्योजकता विकासाचे वेगवेगळे कार्यक्रम हाती घेण्यात येतात. उद्योजकता विकासाच्या विभिन्न कार्यक्रमाची व्याप्ती आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. उद्योजकता विकासाच्या व्याप्तीमध्ये नंबर 1 प्रशिक्षण कार्यक्रम, 2 अर्थसहाय्य कार्यक्रम, 3 सल्ला विषयक कार्यक्रम, 4 सवलती विषयक कार्यक्रम आणि 5 सुविधा विषयक कार्यक्रम अशा 5 कार्यक्रमांचा समावेश होतो. यामधील प्रशिक्षण कार्यक्रम, ट्रेनिंग प्रोग्राम यामध्ये उद्योजकता विकास कार्यक्रमामध्ये सर्वात जास्त पॉप्युलर आणि व्यापक प्रमाणावरती राबवला जाणारा कार्यक्रम म्हणजे ट्रेनिंग होय. शासकीय व बिगर शासकीय पातळ्यांवर सर्व संस्था उद्योजकता विकासावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतात. प्रशिक्षणामध्ये कार्यशाळा, चर्चासत्र, शिबिरे, मार्गदर्शनपर वर्ग, अभ्यास वर्ग, व्याख्याने इत्यादी माध्यमातून संभाव्य उद्योजकांना प्रशिक्षण दिले जाते. विशेषतः जिल्हा उद्योग केंद्र, लघु उद्योग विकास संस्था, खादी व ग्रामोद्योग मंडळ, अर्थसंस्था, बँक, महामंडळे इत्यादी मार्फत उद्योजकता विकासाचे प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातात. विशेष करून लघु व ग्रामीण उद्योगांबाबत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. दुसरा कार्यक्रम आहे अर्थसहाय्य कार्यक्रम, फायनान्स प्रोग्रॅम्स. या अंतर्गत उद्योजकता विकासासाठी पुरेशा भांडवलाची गरज असते. म्हणून लघु, ग्रामीण व मध्यम उद्योगासाठी अर्थसहाय्य पुरवण्याच्या विविध योजना आखल्या जातात. बीज भांडवल योजना, भांडवल अनुदान योजना, कमी व्याजदर योजना, कर्ज परतफेड सवलत योजना, कर्ज पुरवठ्याबाबत अग्रक्रम योजना इत्यादी प्रकारच्या योजना आढळतात. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सरकारी बँका, सहकारी बँका, अर्थसंस्था, प्रादेशिक विकास महामंडळे, लघु विकास महामंडळ इत्यादी संस्थांमार्फत ह्या अर्थसहाय्य योजना राबवल्या जातात. संभाव्य उद्योजकासाठी खास कर्ज पुरवठा व अन्य योजना तयार करण्यात आल्या आहेत. पहिल्या पिढीतील ह्या संभाव्य उद्योजकांसमोर भांडवल हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो. त्या दृष्टीने उद्योजकता विकासामध्ये हा अर्थसहाय्य कार्यक्रम सर्वात महत्त्वाचा आहे. शासकीय धोरण म्हणून हा कार्यक्रम राबवला जातो. नंबर 3 सल्ला विषयक कार्यक्रम, कन्सल्टन्सी प्रोग्राम. या अंतर्गत संभाव्य व नव्या उद्योजकांना व्यवस्थापन, विपणन, वित्तीय व्यवस्थापन, मनुष्यबळ विकास, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रामध्ये तज्ज्ञ सल्ला देणे हा उद्योजकता विकास कार्यक्रमाचा महत्त्वाचा घटक आहे. उद्योजकता विकास कार्यक्रमाअंतर्गत व्यवस्थापकीय व तांत्रिक स्वरूपाचा सल्ला उपलब्ध करून दिला जातो. नवीन उद्योजकांना व्यवसायातील काही समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे तज्ज्ञ स्वरूपाचा सल्ला देण्याची आवश्यकता असते. भांडवल, बाजारपेठ, निर्यात, कर्मचाऱ्यांचे प्रश्न, मॉडर्नायझेशन, टेक्नॉलॉजी
इत्यादी बाबत काही समस्या निर्माण झाल्यास विनंतीनुसार सल्ला किंवा मार्गदर्शन दिले जाते. नंबर 4, सवलतीविषयक कार्यक्रम, कन्सेशनल प्रोग्राम्स. या अंतर्गत उद्योजकता विकास कार्यक्रमामध्ये केंद्र व राज्य शासनातर्फे नवीन उद्योजकांना विभिन्न प्रकारच्या सवलती देण्यात येतात. यामध्ये विशेष करून इन्कम टॅक्समध्ये सवलत, सेल्स टॅक्समध्ये सवलत, उत्पादन करामध्ये सवलत, आयात निर्यात करामध्ये सवलत, सबसिडी अर्थात अनुदाने, व्याज दरात सवलत, वीज दरात सवलत, वाहतूक दरात सवलत इत्यादी सवलती दिल्या जातात. अर्थात लघु व ग्रामीण उद्योजकांना ह्या सवलती दिल्या जातात. नंबर 5, सुविधाविषयक कार्यक्रम, फॅसिलिटेटिव्ह प्रोग्राम्स. या अंतर्गत नवीन उद्योजकांना केंद्र व राज्य सरकारतर्फे उद्योजकता विकास कार्यक्रमासाठी काही सुविधा व सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. औद्योगिक वसाहतीमध्ये भूखंड देणे, अग्रक्रमाने वीज देणे, दुर्मिळ स्वरूपाच्या कच्च्या मालाची खरेदी परवाना देणे, पाण्याच्या व रस्त्याच्या सोयी करणे अर्थात पायाभूत सोयी सुविधा पुरवणे, निर्यातीसाठी बंदरापर्यंत रेल्वे वॅगन्स वाहतुकीसाठी उपलब्ध करून देणे, दळणवळणाच्या सोयी देणे, नव्या उद्योजकांच्या वस्तू शासकीय विभागांमध्ये खरेदी करणे, निर्यातीसाठी मदत करणे इत्यादी प्रकारच्या सुविधा व सोयी पुरवण्यात येतात. तर हे 5 महत्त्वाचे कार्यक्रम उद्योजकता विकास व्याप्तीमध्ये यांचा समावेश होतो.